स्टार्ट ओके बोला। आज या ठिकाणी पारगाव गुमरा या ठिकाणी आष्टीपाडा शिरूर मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबेकाका यांच्या माध्यमातून मंजूर केलेला केटीवेअरच्या ठिकाणी आपण उपस्थित आहोत। आज आपण पाहत आहोत की या ठिकाणी पूर्ण केटीवेअर भरून वाहतोय आणि पारगाव गुमरा असेल, नफरवाडी असेल, अनपटवाडी या ठिकाणी तिन्ही गावामध्ये आणि पाटोदा तालुक्यातील पाचंगरी असेल, त्यानंतर खडकवाडी असेल, डोंबरी असेल, अंमळनेर असेल, त्याचप्रमाणे सावताड असेल, या ठिकाणी आजबेकाकांनी अनेक गावामध्ये केटीवेअर उभारल्यामुळे या तालुक्यातील हरित क्रांती आली असं म्हणायला काही हरकत नाही आणि अनेक शेतकरी राजा आज सुखावलेला आहे। बाळासाहेब आजबेकाका यांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये खूप मोठी विकास कामं झाली, परंतु जनतेने हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या मतदारसंघात शेतकऱ्याचा कैवारी कोण आहे आणि शेतकऱ्याची कामं कोण करतं। या माध्यमातून जे या ठिकाणी जे शेतीचं काम झालेलं आहे, शेतीच्या विकासासाठी हे काम केलेलं आहे, ते अतिशय उल्लेखनीय आहे आणि या भागातील जवळजवळ 1000-2000 हेक्टरच्या पुढे जमीन या ठिकाणी ओलिताखाली आलेली आणि संपूर्ण तालुक्यामध्ये जवळजवळ 20,000 हेक्टरची जमीन ही ओलिताखाली आलेली आहे। त्यामुळे एक ह्या भागाचा विकासासाठी मी अनेक वर्षापासून प्रयत्न करतो। आजबेकाकांच्या माध्यमातून पारगाव, नफरवाडी, अनपटवाडी आणि आर्णेमध्ये सुद्धा आपण बंजारा मंजूर केला, आर्णे नदीवर सुद्धा। त्यामुळे या भागाचा विकासासाठी खूप चालना मिळाली आणि भविष्यामध्ये सुद्धा या पाटोदा तालुक्यातील वेगवेगळ्या गावामध्ये आपण विकासाची खुणगाठ बांधून विकास काढण्यासाठी या तालुक्यामध्ये प्रयत्नशील राहू आणि अनेक जवळजवळ 2200 कोटीचे कामं या मतदारसंघामध्ये आलेत। त्याच पद्धतीने 150 कोटीचे केटीवेअर आपल्या आष्टीपाडा शिरूर मतदारसंघामध्ये मंजूर झाले। शिरूर तालुक्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात केटीवेअरचं काम झालेलं आहे आणि आमचा तालुका हा दुष्काळी तालुका असल्यामुळे या ठिकाणची लोक ऊसतोडीसाठी जातात आणि ऊसतोडीला जात असल्यामुळे या शेतकऱ्यांना आता या ठिकाणी अनेक पाहतो आपण, या ठिकाणी ऊस लावलेलं आहे शेतकऱ्यांनी, बाजूला बघा तुम्ही, तर ऊसाचं क्षेत्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि हजारो एकर ऊस या तालुक्यामध्ये या पाणीच्या क्रांतीमुळे शेतीची जी क्रांती झाली आहे ती केवळ या तालुक्यामध्ये क्रांती करण्याचा प्रयत्न भविष्यामध्ये सुद्धा करू आणि भविष्यामध्ये सुद्धा या तालुक्यातील अनेक कामाचा विकासोन्मुख नेतृत्व म्हणून या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून जनतेने सुद्धा पाहिलं पाहिजे किंवा विकास कोण करते आणि शेतकऱ्याचा कैवारी कोण आहे। पण नुसतेच उठसूट भाषणं करून विकास होत नसतो, तर त्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे। या ठिकाणी अनपटवाडीचे सरपंच आहेत, त्यांच्या गावची 35 वर्षापासून केटीवेअरची मागणी होती, परंतु 35 वर्षापासून अनेक लोकांना लोकप्रतिनिधींनी सांगितलं की आमच्या गावात केटीवेअर करा, परंतु फक्त बाळासाहेब आजबेकाका असा व्यक्ती आहे, बोले तशा चाले त्याची वंदावी पावले, याप्रमाणे आजबेकाकांनी त्याच्या माध्यमातून मी या ठिकाणी या भागामध्ये केटीवेअर मंजूर करून आणले आणि चांगल्या प्रकारे कामं झाल्यामुळे शेतकरी सुद्धा खुश झालेला आहे किंवा चांगलं ओरिजिनल काम या ठिकाणी झालं आणि त्यामुळे या भागाच्या विकासाला खूप मोठी चालना मिळेल अशी शेतकऱ्यांमध्ये भावना आहे। त्यामुळे भविष्यामध्ये जे अनेक वर्षापासून या पारगाव घुमऱ्यामध्ये दलित बांधवाची मागणी होती की बाबा या ठिकाणी आपण बुद्धांची मूर्ती बसवायची आणि बौद्ध विहार आपल्याला या ठिकाणी उभारायचं आहे, त्यांची सुद्धा 20-25 वर्षापासून मागणी होती। ती मागणी पूर्ण करण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहिलो आणि आज आपण पाहतोय पारगाव घुमरा या ठिकाणी बौद्ध विहार बांधलेले, पारेश्वर मंदिराच्या ठिकाणी सभागृह बांधलेले आणि 2-3 केटीवेअर 4 केटीवेअर ह्या भागामध्ये झाल्यामुळे शेतीसुद्धा ओलिताखाली आलेली आहे आणि अनेक ओपन जिम असेल, इथल्या तरुण मंडळींनी मागणी केली ओपन जिम द्या, ओपन जिम सुद्धा दिली आणि अनेक पांधन रस्ते सुद्धा आजबेकाकाच्या काळात मंजूर झालेले आहेत। त्यामुळे जनतेच्या ज्या मागे 30-40 वर्षाचा गॅप होता ह्या मतदारसंघाचा विकासाचा, तो गॅप भरून काढण्याचं काम या मागील 5 वर्षामध्ये झालेलं आहे आणि निश्चितपणे भविष्यामध्ये सुद्धा विकास कामं करण्याचं कल राहील आणि चांगल्या प्रकारे कामं करून घेऊन जनतेच्या सेवेसाठी आपण सदैव तत्पर राहू अशी मी ग्वाही या प्रसंगी देतो।